भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते। ड्रोनच्या माध्यमातून साकारलेला भव्य लाईट शो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाचे नेत्रदीपक दृश्य सादर करण्यात आले। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित या नेत्रदीपक प्रकाश सोहळ्यात तब्बल 2000 ड्रोनच्या सहाय्याने आकाशात विविध आकर्षक दृश्य साकारण्यात आली। या अनोख्या ड्रोन शोने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत वातावरण भारावून टाकले। या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री आशिष शेलार, भंते राहुल बोधी, मुंबईच्या महापौर रितू तावडे, सामाजिक न्याय प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठीक पाहुण्यात आला, पुन्हा एक ड्रोन शो आहे, तो पाहिल्याशिवाय जाऊन आयुष्यामध्ये संधी नाही। हे सर अत्यंत मेहनतीने आणि कष्टाने हे सगळं काय आम्ही उभं केलं। आमचा हर्षदीप कांबळे माझा सचिव आहे, त्यांनाही सांगितलं करा। प्रशासन आणि अधिकारी मंत्री हे रथाचे 2 चाक आहे, म्हणून हर्षदीप कांबळेचा सुद्धा तेवढा सहभाग याच्यात आहे। एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व स्टाफ, सर्व अधिकारी आहेत, त्यांच्या सर्वांचा सहभाग आहे। मी त्यांचे सुद्धा आभार मानतो। हर्षदीप कांबळेंचा सत्कार माझ्या हस्ते मी करतो। असा अधिकारी डिपार्टमेंट मध्ये असावा ही त्याच्या मागची भावना आहे। पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला आमच्या गायकीने सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। आज दादर शिवाजी पार्क येथे हा सामाजिक न्याय विभागातर्फे जो ड्रोन शो आयोजन केला होता, खरंच खूप छान वाटलं बघून की भारतामध्ये सुद्धा हे असं तंत्रज्ञान आलंय आणि ते आपण वापर करतोय त्याचा। कारण याच्या आधी ड्रोन शो बघायचं म्हणलं तर बाहेर देशामध्ये जावं लागत होतं, पण आता आपल्या मुंबईमध्ये सामाजिक न्याय विभागाने तो आपल्याला उपलब्ध करून दिला आणि बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांनी तो ठेवला। त्याचा जास्त सार्थ अभिमान आहे की अशाच प्रकारे जल्लोषात आणि मोठी जयंती आपण साजरी करायलाच पाहिजे। लोक आपल्याला म्हणतात की काय तुम्ही जयंती साजरी करता आणि पैसा खर्च करता, तर त्यांना सांगायचं की आम्ही 134 दिवस बाबासाहेबांना वाचतो आणि एकच दिवस आम्ही जयंती साजरी करतो। ती आमच्या बाबाची जयंती आम्ही आमच्याच जल्लोषात आणि आमच्याच जोशात साजरी करणार। इथे पुढेही ते आम्ही अशीच करणार आणि सामाजिक न्याय विभागाने ती करावी हीच अपेक्षा ठेवतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। नमो बुद्धाय, जय भीम। आजचा कार्यक्रम मी स्वतः प्रत्यक्ष पाहिला आणि एक नेत्रदीपक असा हा कार्यक्रम होता। यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक समाज कल्याण मंत्री होऊन गेले, परंतु मला वाटतं माननीय मंत्री महोदय शिरसाट साहेब यांनी हा जो निर्णय घेतला आणि त्यांना आमचे डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी जे सहकार्य केलं ते अतुलनीय आहे। वास्तविक पाहता असे कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधी झाले होते, हा प्रथम कार्यक्रम आहे। आम्ही खरोखर समाज कल्याण या मंत्रालयाचे आभार मानतो। ऋषिकेश जगदीश गवळे आहे, मी कांदिवलीवरून आलो होतो। हा शो एकदम मस्त होता। ड्रोन हा खरं तर ड्रोन आपल्या इंडियामध्ये ड्रोन शो हा कधीच झाला नव्हता आणि माझे पप्पा मला रोज रोज झोपताना सांगतात की बाबासाहेबांचे विचार म्हणजे चांगले विचार होते। तर थँक्यू ज्यांनी शो ठेवला असेल, मला नाही माहीत त्यांचं नाव, पण ज्यांनी ठेवलं त्यांना खूप खूप सारे थँक्यू। जय भीम। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जो काही महाराष्ट्र सरकारने हा भव्य दिव्य शो आयोजित केला, अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारा होता। खूप भव्य दिव्य शो खूप छान होता, आम्हाला सर्वांना खूप आवडला आणि विशेष म्हणजे हा शो पाहण्यासाठी माझे काही घरातली मंडळी ती पुण्याहून इथे आलेली आहे। माझ्या ज्या काही ताई वगैरे आहेत, खूप सुंदर इतका सुंदर कार्यक्रम त्यांना हा आवडलेला आहे। खरोखर महाराष्ट्र सरकारचे खूप खूप आभार
आणि धन्यवाद. धन्यवाद. जे ड्रोन शोचं आयोजन केलं होतं बघण्याजोगं होतं. मुलं डोळ्याचं पारणं फिटणारं होतं, कारण की आयुष्यामध्ये असे क्षण खूप कमी असतात आणि ते आम्ही आज बघण्याचं आम्हाला भाग्य लागलं. शासनाचं आम्ही खूप आभार मानतो की अशा प्रकारे माणसापर्यंत आपला बाबासाहेबांनी दिलेला हा धम्मही पोचला पाहिजे. याचं शिरसाट साहेबांनी जी सुरुवात केली आहे ते आपण सर्वांनी हे लक्षात घेऊन आपण पुढची वाटचाल अशाच प्रकारे करायची की आपला धर्म माणसापर्यंत पोचेल. बाबासाहेबांचे विचार माणसापर्यंत अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो या उत्सवानिमित्त.